कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ति मे पार्थ निश्चितम मतम उत्तमम. भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. 18व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे. 18व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकाचं चिंतन आपल्याला आज करायचं आहे. भगवान परमात्मा संन्यास आणि त्याग याचं तत्व विवरण करून सांगत असताना नेमका संन्यास शब्दाचा भाव काय, त्याग शब्दाचा भाव काय, भगवंतांनी अर्जुनाने 2 प्रश्न विचारले होते, संन्यास आणि त्याग. पण भगवान परमात्म्याने मात्र सांगताना त्यागच सांगितलेला आहे. कारण संन्यास शब्द आणि त्याग शब्द या दोन्हीच्या वाच्यार्थाचा जर आपण विचार केला तो दोन्हीमधून त्यागच सांगितलेला आहे. फक्त तो त्याग कशा पद्धतीने करायचा, कोणत्या कर्माचा त्याग करायचा आणि कोणत्या कर्माच्या फलाचा त्याग करायचा हे भगवान परमात्मा सांगत असताना या श्लोकातून भगवान परमात्मा ती कर्म करण्याची हातवटी सांगतात. कर्म हे मनुष्याच्या जीवनामध्ये अटळ आहे. ज्याला ज्याला संग जव प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा ऐशेही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. त्याग करणं शक्य नाही. कर्माचा त्याग हे सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे. म्हणून कर्म तर केलंच पाहिजे, परंतु अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कर्म घडलं पाहिजे, केलं पाहिजे की जे कर्म आपल्याला कर्मबंधातून मुक्त करेल. कर्म वाईट नसतं, कर्म करण्याची पद्धत माणसाची चुकीची असते. बऱ्याच वेळेला लोक कर्म दुःख देतं म्हणून कर्मच सोडून देतात, परंतु कर्म दुःख देत नाही. कर्म करण्याची माणसाची पद्धत काय देत असते, दुःख देत असते. म्हणून कसं कर्म करायचं हे माणसाला कळालं पाहिजे. अर्जुनाला भगवंतांनी कर्म सोडायला सांगितलं नाही. युद्धासारखं घोर कर्म अर्जुन महाराज म्हटले हे नको मला, मी आपला चाललो जंगलात जातो, भिक्षा मागतो आणि निवांत राहतो. पण गीता सांगितली आणि अर्जुनाला ते कर्म करावं लागलं. देवाने करायला शिकवलं. भगवान परमात्म्याने कर्म करण्याची हातवटी शिकवली. अशा पद्धतीने मी तुला सांगितो त्याप्रमाणे जर कर्म केलं तर त्या कर्मच तुला कर्मबंधातून मुक्त करील. म्हणून भगवान परमात्मा आपलं मत सांगतात, एतान्यपितु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि इति मे पार्थ निश्चितम मतम उत्तमम. एतानि अपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च. तू शब्द आलेला आहे. भगवान परमात्म्याने मागच्या श्लोकामध्ये कर्म केलं पाहिजे असं म्हटलंय. यज्ञो दानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम.
तुला यज्ञ केलं पाहिजे, दान केलं पाहिजे, तप केलं पाहिजे, म्हणजे नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म जी आहेत ती केली पाहिजे. पण तू शब्दाने भगवान परमात्मा सांगतात नुसतं कर्म केलं पाहिजे हे लक्षात नाही आलं पाहिजे, कर्म कसं केलं पाहिजे. कर्म तर सगळेच करतात आणि कर्मामुळेच सगळे दुःखी आहेत. कर्मामुळे जन्म मरण आहे. हा जन्म तरी का मिळाला? कर्मामुळे. सगळं दुःख तरी का आलंय? कर्मामुळे. म्हणून कर्म करतात सगळे, परंतु कर्म करण्याची रीत माहिती नाही. म्हणून भगवान म्हणतात एतानी अपि तू कर्मानी, ही सगळी जी कर्म आहेत, यज्ञ, दान, तप, नित्य नैमित्तिक कर्म, ही कर्म ही कर्मच केली पाहिजेत आणि मी सांगतो तशीच केली पाहिजेत. यासाठी आपी शब्द आलेला आहे. एतानी अपि तू कर्मानी, कशी करायची? संगम त्यक्त्वा फलानी च, संगम च फलानी त्यक्त्वा. संघाचा त्याग केला पाहिजे, आसक्तीचा त्याग केला पाहिजे. कर्मफलाची आसक्ती, कर्म करण्याची आसक्ती, मी करतोय असा कर्तृत्वाचा अहंकार. संघ शब्दाने कर्माची आसक्ती, कर्तृत्व अहंकाराची, कर्तृत्वाचा अहंकार हे सांगितलं. कर्म करत असताना मी करतोय हा अहंकार सोडायचा आणि कर्माची सुद्धा आसक्ती सोडायची. कर्माची आसक्ती सोडायची म्हणजे मी कायम कर्मच करीत राहीन, कर्म केल्याशिवाय मला जमणारच नाही. कारण जरी कर्म सांगितलेलं असलं तरी कर्मसुद्धा एक दिवशी तुला काय करायचं आहे? सोडायचं आहे. सोडायचं आहे म्हणजे कर्म आपोआप सुटतं. आपण सोडून म्हणून कर्म सुटत नाही, उलट आपण सोडलं तर ते आणखीन जास्त मागं लागतं. सहज सुटावं लागतं कर्म. म्हणून संगम त्यक्त्वा, आसक्ती सोडून, अहंकार सोडून, आणि फलानीच त्यक्त्वा, फल नुसतं म्हटलं नाही, फलानी म्हटलं आहे. म्हणजे कर्माचे अनेक प्रकारची फलं आहेत. कर्मसुद्धा अनेक आहेत, नित्यकर्म अनेक आहेत, नैमित्तिक कर्म अनेक आहेत, त्याच्या अनेक फलं आहेत. जो सकाम मनुष्य असतो त्याच्या मनामध्ये अनेक कामना असतात, अनेक फलाची इच्छा असते. परंतु तुला मात्र ह्या सगळ्या फलांचा काय करावा लागणार आहे? त्याग करावा लागणार. फलांची आसक्ती, याचा अर्थ कर्म करायची, परंतु अहंकाराचा त्याग करून, कर्माची आसक्ती सोडून, फलाची आसक्ती सोडून. मग कशा करता कर्म करायची? जर फलाची इच्छा करायची नाही, परीक्षा द्यायची नाही, तर मग अभ्यास कशा करता करायचा? 4 वर्ष झाल्यानंतर कीर्तनच करायचं नाही, मग शिकायचं कशाला? असं काय काय म्हणतात. सप्त्याला जायचं, मग जायचंच कशाला? असा प्रश्न निर्माण होतो. मग अभ्यास कशा करता करायचा आहे? तर फलान हे सगळं कशा करता करायचं? भगवान यज्ञ करायचा आहे, फलाची इच्छा करायची नाही. दान द्यायचं आहे, फलाची इच्छा करायची नाही. तप करायचं आहे, फलाची इच्छा करायची नाही. देवपूजा करायची, फलाची इच्छा करायची नाही. फल डोळ्यासमोर ठेवून तर सगळे करतात आणि तुम्ही म्हणता फलाचीच इच्छा करायची नाही. मग करायचं कशा करता? त्याचं उत्तर अर्धात उत्तर दिलंय, कर्तव्यानी. माझं हे काय आहे? कर्तव्य आहे. मी जन्माला आलो आहे ना, मला देवाने जन्म दिलेला आहे ना, मग देवपूजा करणं हे माझं काय आहे? कर्तव्य आहे. शास्त्राने मला हे सांगितलंय म्हणून
कशा करता सांगितलं? हे तुझं नित्यकर्म आहे. शास्त्र सांगतं तुला पंचयज्ञ केला पाहिजे, तुझा आश्रम हा आहे, तुझं त्या ठिकाणी वर्ण हा आहे, त्याच्यानुसार तुला ते केलंच पाहिजे. म्हणून कर्तव्यानी इति मे पार्थ निश्चितम मतम उत्तमम, हे माझं उत्तम असलेलं मत आहे, निश्चित मत आहे. उत्तम मत म्हणजे अगोदर जी सांगितली त्याच्यात माझं मत काय आहे? उत्तम आहे. 5-6 मतं सांगितली होती. कोणती कोणती? काम्य कर्माचा त्याग करा पूर्ण, सर्व कर्मफलाचा त्याग करा, कर्माचाच त्याग करा, आणखीन यज्ञ दान तप कर्म करा. ह्या सगळ्या कर्मामध्ये माझं निश्चित मत आहे. माझं हे निश्चित आहे म्हणजे माझ्या मनात कुठल्याही प्रकारचा संशय नाही. जेवढे शास्त्रकार असेल त्या सगळ्यांच्या मतात संशय आहे, कारण त्यांना निश्चित तत्वाचा लाभ झालेला नाही. संशय कधी असतो? साक्षात्कार झाला नसेल तर. हे खरं आहे का? ते खरं आहे. कोणी म्हटलं कर्म करा, चाललं लगेच कर्म करायला. कोणी म्हटलं अहो कर्म किती दिवस करणार, आता विचारसागर झाला आहे, थोडंसं तत्चिंतनम तत्कथनम करा, सोडा आहे. कोणी म्हटलं ना हो हे ज्ञानाने काय होणार आहे, उपासना करा, उपासना करायला लागला. निश्चित मत नसतं, पण एकदा परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाला की माणसाचं निश्चित मत असतं. भगवान परमात्मा येतो, सर्वज्ञाचा बापू म्हटलंय त्याला. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू म्हटलेलं आहे. म्हणून भगवान म्हणतात मी सांगतो डोळे झाकून, हे निश्चित मत आहे. दुसरं काय ऐकू नको, दुसरं काय वाचू नको, दुसरं काय करू नकोस. आणि उत्तमम मतम म्हटलं. मी सांगितलं जरी असलं तरी माझं सुद्धा मत हे सगळ्या मतात काय आहे? उत्तम आहे, निश्चित मत आहे. काय निश्चित मत सांगितलं? काय सांगितलं? निश्चित मत काय सांगितलं? एतान्यपितो कर्माणि संगम त्यक्त्वा फलानीच. ही सगळी जी कर्म आहेत, नित्यकर्म नैमित्तिक कर्म करायची, पण कशी करायची? कर्माची आसक्ती ठेवायची नाही. नाही तर कधी कधी त्या कर्मात सुद्धा आसक्ती निर्माण होते. हेच कर्म मी करील, दुसरं करणारच नाही, पुन्हा मी सिद्धीलाच नेईल, हे पूर्णच झालं पाहिजे, हे कर्म मी करीन, अथवा आधारिले सिद्धी नेईन. येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेन. कर्माची सुद्धा आसक्ती नको. नाही, त्या खंडांनी गोष्ट सांगितली होती. कर्माची सुद्धा आसक्ती निर्माण होते. म्हणजे एक पंडितजी होते, व्याख्यान करायचे, आणि त्यांना इतकी व्याख्यानाची आसक्ती होती, लोक कंटाळून गेले तरी करायचे. व्याख्यान कुठपर्यंत गोड वाटतं? वेळेपर्यंत. कीर्तन कुठपर्यंत गोड वाटतं? कधी कधी वेळेपर्यंत. 5 वाजले, लोक घड्याळ बघायला सुरुवात होतात. त्यात आवडीचे बरोबर आहे, पण जे नावडीचे असतात, उगाच आलेले असतात, काही काही वेळेस चुकून येऊन बसलेला असतो एखादा, आणि मग त्याला व्याख्यान म्हणजे शिक्षाच असते. कधी संपतंय बघत असतो तो. आता आवड असली की त्याला वेळ कळत नाही, त्याला भान राहत नाही, काय चाललंय कळत नाही, तो एकदम भगवत स्वरूपाकार त्याची वृत्ती होते. पण ज्याला आवड नसते, तिकडं बघ तिकडं बघ, कोण आलं कोण गेलं, हो आता काय करायचं, जबरदस्तीने आपल्याला सांगितलं आलंच पाहिजे, तेच लक्ष लागत नाही. ते व्याख्यान असे करायचे, त्यांचं व्याख्यान चालायचं आपलं. समोरचे सगळे उठून गेले, एकच राहिला होता, पण तरी त्याचं व्याख्यान चालूच.
म्हणजे हम ते समोरच्या माणसाने विचारलं, व्याख्यान बाबाजी कब तक चलेगा? ते म्हणले त्याचे लालटेन वापरायचे, पूर्वीच्या काळी कंदील असायचा, त्याला लालटेन म्हणतात, त्याच्यामध्ये जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत व्याख्यान चालू राहणार. तो समोर बसला होता त्याचा तो कंदील होता. तो म्हटला मी कंदिलासाठी बसलोय. कधी संपणार आहे तुमचं? हा, तुकाराम महाराजांचं जसं तो उदाहरण सांगतात ना, लोक म्हणले महाराज चांगलं कीर्तन करा, मग महाराजांनी नुसतं रामकृष्ण हरी सुरू केलं. आता रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर किती वेळ हो? अहो इथं सुरुवातीला 10 मिनटं म्हणायचं जेव्हा येते आपले हरे राम हरे राम. 5:15 वाजले की लोक म्हणतात अजून कसा महाराज आहे ना, हरे राम कुठपर्यंत म्हणायचं आम्ही? पण तुकाराम महाराजांचा रामकृष्ण हरी सुरूच. सगळे गेले, एकच राहिला. तो कशा करता राहिला होता? महाराजांच्या खाली घोंगडी ठेवली होती त्याची. महाराजांच्या लक्षात आलं घोंगडी करता, मग महाराजांनी उड्या मारून कीर्तन करायला सुरुवात केली. उडी मारली की ओढायचा, उडी मारला की ओढायचा. जेव्हा घोंगडी पूर्ण हातात आली, जो पळाला अजून परत करत कीर्तनाला आला नाही. हा, दृष्टांत संपला. कशा करता सांगितलं? कर्माची सुद्धा काही नको आसक्ती. हा अखंडाने दृष्टांत दिलाय. मला हेच कर्मच करायचं आहे. कारण कर्म हे कर्मातून निवृत्त होण्याकरता हे कळलं पाहिजे. नाही तर अशा माणसाला मग पुढं ज्ञान होत नाही. त्याची कर्माची आसक्ती त्या श्रवणात प्रवृत्ती होत येत नाही. कारण श्रवणात प्रवृत्त व्हायचं असेल तर विक्षेप नको आहे, कर्म नको आहेत. म्हणून त्याला पुढे कर्माची आसक्ती सुद्धा सोडली पाहिजे असं काहींचं मत आहे. आणि काहींचं मत असं आहे की संघ शब्दाचा अर्थ आहे कर्तृत्वाचा अभिमान. संघ म्हणजे काय? कारण कर्म जे माणसाला बांधतं ते कशामुळे बांधतं? 2 दोऱ्यामुळे बांधतं. पुढे भगवंताने विचार केलाय, तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोन्हीचे नाव बंधू कर्माचा की. कर्म जे माणसाला बांधतं ते 2च दोऱ्याने बांधतं. कर्म जे आहे ते आपल्याला सोडायचं असेल तर युक्तीने सोडलं पाहिजे, नाही तर कर्म सुटत नाही. कर्म सोडण्याची युक्ती माहिती पाहिजे. एखाद्या माणसाने कर्मातून मुक्त होण्याकरता आत्महत्या केली, कर्माने सोडलं का हो त्याला? हा, दुःखातून मुक्त झालो पाहिजे, खूप लोकांचा त्रास आहे मला आता, म्हणून आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर उलट जास्त कर्म मागं लागतं. त्याच्या केलेलं कर्म त्याला भोगावंच लागतं सगळं जे आहे ते. आणि उलट नको त्या योनीत जावं लागतं, पिशाच योनीत जावं लागतं, तिथे त्रास दुःख भोगावा लागतो. मी सोडू म्हणून होत नसतंय. कर्म सोडण्याची युक्ती आहे. कर्म सोडायचं असेल तर काय करायचं? कर्तृत्वाचा अभिमान सोडायचा, फलाची आसक्ती सोडायची, कर्मच तुम्हाला सोडून जातं. हा, हे कर्म मी करता का आचरेले या अर्था, ऐसा अभिमान जने चित्तारी गोदेश. असा अभिमान तू मनात घेऊ नकोस. कर्मच आपल्याला सोडून जायला पाहिजे. ज्ञानोबाऱ्यांची मागची ओळी काय? तैसी एक हातवटिया कर्मे की जेती धनंजया, बंधकेची सोडवा वया मुख्य होती, आता तेच हातवटी तुझं सांगो गोमटी, जया कर्मा ते किरीटी कर्मची रुसे. कर्मच रुसून जातं कर्मावरती. म्हणून हातोटीने कर्म केलं पाहिजे. मी कर्म सोडील म्हणून कर्म सुटेल का? अर्जुन महाराज म्हणतात नको, मी चाललो आळंदीला, मी चाललो पंढरपूरला, कुठेही जा, कर्म तुझ्या मागे येणार आहे. ते म्हटले तू जरी नाही लढलास तरी आता हे तुला मारतील. हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल. इथं नाही लढलास तिकडं जाशील, तिकडं लढशील. उत्तर वैराठीचा राजा विराटाच्या नगरीमध्ये असताना सुद्धा तू लढलास.
कर्म माणसाला सोडत नाही. म्हणून सोडायचंय काय? कर्तृत्वाचा अभिमान. कर्तृत्वाचा अभिमान म्हणजे काय? करत असताना मी हे कर्म करतोय, माझ्याकडून हे कर्म घडतंय, मी केलं तरच होईल, मी करतोय म्हणून चाललंय. काही नाही, कोणी असलं नसलं तरी कर्म जग हे चालतच राहतं. मी यांना मारील, मी मारलं तरच हे मरतील, असं काही नाही. हे काय चिरंजीव आहेत काय? भगवान म्हणले. लोकांना वाटतं आपण आहे म्हणून हे सगळं चाललंय. काही नाही. ते जुने कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायचे, कुत्रं गाडीच्या खाली चालत असतं, त्या कुत्र्याला वाटतं मी आहे म्हणून गाडी चालली, मग कधी कधी ते फुगून बसतं, गाडी जाते निघून. काही नाही बाबा. कर्तृत्वाचा कारण काय आहे? कर्तृत्वाचा अभिमान तरी कशा, आता हे कसं सोडायचं वगैरे त्याची सगळेच त्याच्यासाठी पुढची गीता आहे. कर्तृत्वाचा अभिमान कसा सोडायचा, फलाची आसक्ती कशी सोडायची. अज्ञानामुळे मनुष्य कर्तृत्वाचा अभिमान करतो. प्रकृती करी कर्मे, म्या केली म्हणे भ्रमे, करता येणे नामे बोलीजे जीव. कर्म, प्रकृती करते कर्म, पण तिच्याशी तादात्म्य करतो अज्ञानामुळं. म्हणून एक तर कर्तृत्वाचा अभिमान नको. हनुमंतरायांनी एवढं मोठं काम केलं, लंकेत गेले. काय केलं लंकेत जाऊन? अहो त्या रावणाची, हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. रावणाची नुसती दाढीच जाळली का सगळी लंका जाळली? हो. त्या सगळ्या सभेमध्ये त्याची विटंबना केली, सगळ्याच राक्षसांची. सगळे दिवे घालवले. नाथ महाराज म्हणतात शेपटीने दिवे घालवले सगळे, आणि सगळ्यांचे कपडे काढून टाकले. दिवे लावल्यावर पाहिलं प्रत्येकजण बघायला लागला एकमेकाकडे, सगळे दिगंबर. रस्त्याने चाललेली माणसं त्यांच्या नाकात शेपूट घालायचे हनुमंतराय. याला वाटायचं ह्याने माझ्या नाकात हे घातलं, ह्याने वाटायचं ह्याने माझी चेष्टा केली. सगळी भांडणं लावून दिली लंकेमध्ये. आणि शेवटी मग रावणाने काय शेपटीला सगळं कापडं गुंडाळली, कपडे गुंडाळून त्याला तेल आणलं, आणि तेल आणल्यानंतर पेटवायला लागले. तर म्हटलं रावणा अशी पेटणार नाही, तुला मुख्य यजमान तू आहे, तू पेटवली पाहिजे. तो फुंकायला गेला तर त्याची दाढी जळली. आणि पेटल्यानंतर म्हटले आता ज्याच्या ज्याच्या घरून प्रसाद आलेला आहे काल्याचा, त्याच्या घरी जाऊन द्यायचा प्रसाद. सगळी लंका जाळली. सीतामातेचा शोध केला, पण येत असताना ह्या सगळ्या लोकांना थांबून ठेवलं होतं. जाऊ नका म्हटले, मी एकट्याने सीतेचा शोध लावला असं मला सांगायचं नाही. कर्तृत्व केलं, पण जात असताना नाथ महाराजांनी तर असं लिहिलंय की ब्रह्मदेवाकडून पत्र लिहून घेतलं, मी काय काय केलं ते पत्रात लिहून द्या, ते मी पत्र त्यांना देतो, मी केलं असं म्हणणार नाही. हनुमान शब्दाचा अर्थ आहे ज्याने आपल्या मानाचं काय केलं, हनन केलं. म्हणून कर्तृत्वाचा काय सोडला, अहंकार. कर्म बांधायला एक दोरी आहे कर्तृत्वाचा अहंकार, आणि दुसरी दोरी आहे ती म्हणजे फलाची आसक्ती. म्हणून संगम त्यक्त्वा फलानीच. फलानी म्हटलेलं आहे, फलं सोडायची. फलं सोडायची म्हणजे फलं सोडता येतात का? फलाची इच्छा सोडायची. कर्म केलं की फळ होतच, फक्त त्या फळाशी आपला संबंध जोडायचा आहे, तो सोडायचा आहे. आणि ह्या कर्मांना तर फळ आहेच ना, चित्तशुद्धी नावाचं फळ आहे, ते मिळणारच आहे आपोआप. पण याच्यातून मला मी यज्ञ केला आहे, माझी कीर्ती व्हावी, मला धन मिळावं, मला त्या ठिकाणी मुलगा व्हावा, असं जर केलं तर मग मुलगा होईल, आणि मग त्या मुलाशी तुम्ही बांधले जाल, मुक्त नाही होणार. मग परत तो मुलगा होईल, मुलाचे कर्म, तुमचे कर्म आणखीन चालूच
चक्र. म्हणून करत असताना नित्यकर्मही करा, नैमित्तिक कर्म करा, परंतु फलाची इच्छा तिचा त्याग करायला सांगितलं. आसक्तीचा त्याग करायचा आहे. त्या फलाच्या आसक्तीमध्ये जो त्या आसक्ती आहे फलाच्या संबंधित, त्याचा त्याग सांगितला. कारण फलं होतच असतात. शेतकऱ्याने बी पेरलं, पेरताना त्याला फलाची इच्छा आहे म्हणून पेरतो का फलाची इच्छा नाही म्हणून पेरतो? तुम्ही अभ्यास करताय, पास व्हायचं म्हणून करता का नापास व्हायचं म्हणून करताय? अहो, पहिला नंबरच आला पाहिजे. मधुकरीला नंबर फ्रुटवालीतच लागला पाहिजे. फल डोळ्यासमोर ठेवल्याशिवाय कर्म होत नाही. पण हेच कर्म आपल्याला वेगळ्या पद्धतीने करता येतं. मला पास व्हायचं आहे म्हणून अभ्यास नाही करत, देवाची सेवा म्हणून अभ्यास. पास होणारच आहे, नंबरही येणारच आहे. ज्ञानेश्वरी वाचतोय, कशा करता? आम्ही विचारतो विद्यार्थ्यांना, तुम्ही आळंदीला आलात, अध्यक्षांनी त्या दिवशी विचारलं कशाला आला? एवढे 400 आणि 500 आले, कशा करता आला? कशा करता? कीर्तन करावायला. कीर्तनकार तरी कशा करता व्हायचं म्हणजे काय? आता ही नवीन नवीन येतात ना विद्यार्थी, हे आता हे 4थ्या वर्षाचे, यांना काय नाही, यांना माहिती आहे सगळं, यांनी पाठ करून ठेवलेलं आहे. पण पहिल्या वर्षाचे आले ते आता ते नवीनच आहेत. ते महाराजांना म्हणले कीर्तनकार कशा करता व्हायचं? तेव्हा आमच्या गावचा झालाय म्हणून. गावचा कशा करता झालाय? त्यांनी गाडी घेतली म्हणून. म्हणजे काय? कीर्तनकार तर व्हायचंच आपल्याला, ज्ञानेश्वरी तर वाचाय, पण ज्ञानेश्वरी आपण कशा करता वाचतोय? ज्ञानेश्वरी करताच ज्ञानेश्वरी वाचतोय. ज्ञानेश्वरी वाचायला मिळतं हे मला फल आहे. मला संप्रदायाचा अभ्यास करायला मिळतो हेच फल आहे. याच्यातून मला काय फल मिळवायचं नाही. फलाशी पंडुसुता फळे कैची, फळाला काय फळ यायचंय? म्हणून नित्य नैमित्तिक कर्म, मी यज्ञ करतोय, मी दान करतोय, मी तप करतोय, एतान्यपितो कर्मानी संगम त्यक्त्वा फलानीच कर्तव्यानी. कर्तव्यानी भगवान म्हणतात हे तुझं काय आहे? कर्तव्य आहे. कर्तव्यानी मी पार्थ निश्चितम मतमुत्तमम. ज्ञानोबारायांनी फार गोड चिंतन केलं आहे. श्लोकामध्ये जे पद आलेले आहेत, अहंकार कसा सोडायचा, फलाची आसक्ती सोडायची कशी, अहंकार कसा सोडायचा ह्याच्याकरता काय उदाहरणं दिलेली आहेत, आणि फलाची आसक्ती कशी सोडायची ह्याच्याकरता काय उदाहरणं दिलेली आहेत. आणि ते वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. अहंकार सोडत असताना सुद्धा तो पायरी पायरीने कसा अहंकार सोडायचा, फलाची आसक्ती सोडताना सुद्धा कशी फलाची आसक्ती सोडायची. तरी महायाग प्रमुखे कर्मे निपजताही अचुके, कर्तेपणाचे न ठाके फुंजणे अंगी. कशाचं व्याख्यान आहे? कोणत्या पदाचं व्याख्यान आहे? येतान्यपितो कर्मानी संगम त्यक्त्वा. संगम त्यक्त्वाचं आहे बघ, फलानीचं पुढे आहे. संघाचा त्याग करण्याकरता, संघासाठी ज्ञानोबारायांनी काय संघाचा अर्थ केलाय? अहंकार, कर्तेपणाचे न ठाके फुंजणे अंगी. तरी महायाग प्रमुखे. महायाग, महायाग म्हणजे काय अर्थ तुमच्या ज्ञानेश्वरीत? महायाग पंचमहायज्ञ. नित्यनैमित्तिक कर्मामध्ये पंचमहायज्ञ सांगितलेले आहेत. देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, ब्रह्मयज्ञ. तरी महायाग प्रमुखे.
त्याच्यात महायाग प्रमुख आहेत.